सो खूप दिवसांनी मी लाईव्ह आलेली आहे, पण एकदम मुद्द्याचं बोलायला आलेली आहे, जे तुम्हाला हवंय ते बोलायला आली आहे. सो वजन कमी करताना मँगो चालतो का? तर डेफिनेटली येस. सो आता तुम्हाला पुढचं ऐकायला खूप आवडेल, कारण आपण आंबा खायचा आहे म्हणून काही जण आपण आंब्याचा सीझन संपल्यावर वजन कमी करण्याचा विचार करूया अशा कुठंतरी त्यांच्या डोक्यात असतं. तर तुम्ही फुल थ्रूआउट द तुमचा प्रोग्राम तुम्ही आंबा एन्जॉय करू शकता आणि छान पद्धतीने आंबा म्हणजे आत्ता इथे असलेल्यांपैकी 80% लोकांना तरी आंबा आवडतोच. काहीच हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी लोक असतील की ज्यांना आंबा आवडत नाही. ओके, सो ज्यांना आंबा आवडतो त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. ज्यांना हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे पण मला आंबा पण खायचा आहे, तर तुमच्यासाठी ही नक्कीच गुड न्यूज आहे. सो आंबा हे फ्रूट असं आहे की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. तुम्हाला फायबर चांगल्या पद्धतीने मिळतं, पोटॅशियम चांगल्या पद्धतीने मिळतं. सो आंबा खायला काहीच हरकत नाही आहे. पण कसं काय, कशा पद्धतीने, किती वाजता, कधी, हे सगळ्या गोष्टी आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी जेव्हा म्हणजे कैरी असते तेव्हा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो आणि जसं त्याचं पिकलेलं फळ होतं तसं त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. त्यामुळे आंबा आपल्याला, बऱ्याच जणांना असं वाटतं की आंबा हा आपल्या डाएटमध्ये चालत नाही, तर ही चुकीची समजूत आहे. आंबा नक्कीच चालतो. आंब्याला बिचारायला विलन बनवण्याचं काहीही कारण नाही. सो यू कॅन एन्जॉय मँगोज ड्युरिंग युअर वेट लॉस प्रोसेस. पण एक्झॅक्टली कसं, म्हणजे आंब्यामधली, म्हणजे आपण कुठल्याही फळांमधली साखर आहे ना ती आपल्याला चालू शकते, पण इन अ मॉडरेट क्वांटिटी. ओके, सो आंबा खाताना कशा पद्धतीने खायचा आहे, तर डेफिनेटली तुम्ही आंबा ॲज अ फ्रूट म्हणून एन्जॉय करा. कारण ज्याचा आमरस, पुरी किंवा अशा पद्धतीने वेगवेगळे जे बेत केले जातात, ओके, किंवा आम्रखंड, आता सगळ्यामध्ये एक्स्ट्रा साखर घातली जाते. ओके, जेव्हा आणि बाहेरचा पल्प आपण आणतो मँगो, काही जण आमरस विकत घेतात, त्याच्यात मोस्ट ऑफ द टाइम्स कॅन्ड ज्यूस इन्क्लूड केलेलं असतं, साखर भरपूर घातलेली असते. त्यामुळे विकतचा आमरस आणून खाऊ नये. फर्स्ट ऑफ ऑल आमरसच म्हणजे आमरस जेवढा टाळता येईल तेवढा चांगला, कारण आमरस जो असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका आंब्याचं आमरस हा खूप येत नाही. ओके, खूप निघत नाही. सो बऱ्याच जणांना 1, 2, 3 वाटी खायची सवय असते, किंवा आपण म्हणू की जेवण व्यवस्थित चारीठाव होतं आणि ॲज अ स्वीट डिश म्हणून आमरस खाल्ला जातो. सो आंब्याला स्वीट डिश म्हणून न खाता ॲज अ फळ म्हणून जर खाल्लं तर तुम्हाला नक्की फळ पण एन्जॉय करता येईल, आंब्याची चव पण एन्जॉय करता येणार आहे आणि ॲट द सेम टाइम तुमची हेल्थ पण चांगली ठेवता येणार आहे. सो तुम्ही कधी खाऊ शकता आंबा, तर आंबा तुम्ही हे 5 PM स्नॅक म्हणून घेऊ शकता. प्री वर्कआउट जे लोड करतात लोक खातात, त्याच्यात ॲज अ फळ म्हणून तुम्ही नक्कीच आंबा घेऊ शकता. व्यवस्थित कट करून छान फोडी करून तुम्ही आंब्याचा स्वाद घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही फ्रोझन योगर्ट पण बनवू शकता. म्हणजे आंबे कट करून तुम्ही दहीमध्ये कालवून, म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्यात ते मिक्स करून तुम्ही, आणि त्याच्यामध्ये छान सीड्स वगैरे घालू शकता, पंपकिन सीड्स, त्याच्यानंतर वॉटरमेलन सीड्स, असे सगळे घालून सो तुम्ही ते एका बाउलमध्ये सेट करायला डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि छान ॲज अ फ्रोझन डेझर्ट, म्हणजे फ्रोझन योगर्ट म्हणून तुम्हाला ते खाता येईल. क्रंची आणि फ्रुटी असं छान टेस्टचं ते बनेल. त्याच्यात ॲडिशनल साखर घालायची गरज नाही. सो तुम्ही त्या पद्धतीने एन्जॉय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाकडे तरी आमंत्रण आले आणि त्यांच्याकडे जेव्हा, म्हणजे आपण आता जाणीवपूर्वक, आपण जेव्हा एक चांगली हेल्थ आपल्याला इम्प्रूव्ह करायची आहे तर जाणीवपूर्वक आपण साखर कमी करतो, आणि साखर बंद केलेली इज ऑलवेज, म्हणजे ॲडिशनल शुगर अशी आपल्या शरीराला आवश्यक नसते. सो जेवढं तुम्हाला साखर टाळता येईल तेवढी चांगली गोष्ट आहे. आणि उद्याच्या लाईव्हमध्ये आपण साखरेबद्दल बोलणारच आहोत. ओके, सो साखर का खायची नाही आहे, काय त्याचे दुष्परिणाम होतात, आणि साखर सोडताना नक्की काय काय त्रास होऊ शकतात, आणि मग ते तुम्ही कसे ओव्हरकम करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण उद्या बोलणार आहोत. पण आज सध्याचा मेन विषय आहे आंबा. सो तुम्ही आंबा एन्जॉय करू शकता. एप्रिल, अख्खा मे, म्हणजे असे जर तुम्ही काउंट केले तर तुम्ही पूर्ण थ्रूआउट द सीझन तुम्ही 45 आंबे खाऊ शकणार आहात. ओके, सो दररोज एक असं जरी म्हटलं तरी तुम्ही 45 आंबे खाऊ शकणार आहात. फक्त डोंट गो फॉर आमरस. सो तुम्ही यू विल एंड अप इटिंग मोर दॅन 90 मँगोज. सो ते आपल्याला एक्स्ट्रा एवढा लोड पण आपल्या शरीरावर द्यायचा नाही आहे. त्यामुळे तुम्ही छान पद्धतीने ॲज अ फ्रूट म्हणून आंबा नक्की एन्जॉय करा. वजन कमी करताना कुठल्याही प्रकारे त्याची तुम्हाला अडचण येणार नाही. ओके,
सो डेफिनेटली सांगितल्या पद्धतीने तुम्ही आंबा कट करून छान त्याचे बारीक पीसेस करा. छोटे छोटे जे फ्रूट खाण्याचे जे म्हणजे काटा चमचा मिळतो त्याच्याने तुम्ही एक एक फोड अशी एन्जॉय करत खा. फ्रोझन डेझर्ट म्हणजे फ्रोझन योगर्ट म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि भरपूर छान पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता. ॲट द सेम टाईम संध्याकाळचं ते 5 PM फ्रूट म्हणून जर तुम्ही खाणार असाल आणि ते खाल्ल्यानंतर एक साधारण अर्धा तास वॉक करून आला तरी इट इज बेटर, कारण वॉकिंगला सुद्धा एनर्जी मिळते. फ्रूटमधनं तुम्हाला एनर्जी मिळणार आहे, तुमचा वॉक पण छान पद्धतीने होणार आहे आणि छान तुमचा रिझल्ट पण मेंटेन राहील. सो डोंट वरी, ईट मँगोज, एन्जॉय मँगोज अँड बाय बाय, सी यू.